मी ज्ञानेश्वर टोळे, राहणार राजापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी जमलो आहोत तो शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी. सरकारने जो शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे, हा घाट मुळात नेमका आहे कशासाठी? नेमका हा रस्ता लागतोय कुणाला? एक पर्यायी मार्ग असताना दुसरा मार्ग करतोय कशासाठी? फडणवीस साहेब, आम्ही गोव्याला जायचं का दारू प्यायला जायचं का? आमच्या वडील उपर जाईल, इथं आमचा आज्या जन्मला, आमचे वडील जन्मले, सगळे म्हातारे झालेत. आज आम्ही त्याच मातीतून उकरून या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह करतोय. आमच्या मुलाबाळांनी काय पुण्यात कंपनीला जायचं का? स्वतःच्या मालकीची जमीन तुमच्या पदरात टाकायची आणि या ठिकाणी कुणाच्या तरी हाताखाली गुलाम म्हणून करायचं. हा घाट नेमका तुम्ही शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी करताय की महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी करताय? या रस्त्यातून तुम्हाला साध्य काय करायचंय? फक्त नागपूरचा फायदा या रस्त्यात आहे. नागपूरच्या फायद्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसच्या फायद्यासाठी हा फक्त महामार्ग केवळ आणि केवळ फडणवीसच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे पूर्णपणे आमचा या रस्त्याला विरोध आहे. आज प्रशासन या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आलेलं आहे. एक महात्मा गांधीचा संदेश आम्ही बाळगतो आणि या अधिकाऱ्यांना आम्ही आज समतेच्या भावनेतून या ठिकाणी आम्ही आज वापस करतोय. तुम्हाला जर या ठिकाणी अधिकारी आले तर समता सोडून या ठिकाणी आम्ही शेतकरी आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात पुढच्या वेळेस रुग्ण दिसेल एवढंच सांगतो. आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यावेळेस विनंती करतो. पुढच्या वेळेस कठोर शिक्षा करतो.